मूळचा दापोली तालुक्यातील सातरे गावातील रहिवासी असलेला एका भजन कीर्तनात रमणाऱ्या हबप किशोर महाराज चौगुले या भोंदूने आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. डिसेंबर 2025 मध्ये घडलेल्या या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर या भोंदूविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी अजूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पीडित मुलगी लग्नासाठी म्हणून दापोली तालुक्यातील आपल्या गावी आली होती. लग्नानंतर मी तुला घरी सोडतो असे सांगून या भोंदूने तिला आपल्यासोबत विरारला नेले. नातेवाईक असल्याने ती त्याच्यासोबत गेली, मात्र त्याने तेथे तिचा विनयभंग केला. याबाबत तिने घरी सांगणार असल्याचे सांगताच त्याने तिची माफी मागितली. त्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर 2025 रोजी आपला विनयभंग झाल्याचे तिने 15 डिसेंबर रोजी विरार पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. विरार पोलिसांनी त्या भोंदूविरोधात भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 74, 115(2), 351(2) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही या भोंदूविरोधात कारवाई झालेली नसल्याचे पीडितेच्या पालकांचे म्हणणे आहे. त्याने विरार पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणीही केली आहे. या भोंदूवर कारवाई व्हावी आणि त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा अशी मागणी दापोली तालुक्यातून होत आहे. समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, पालघर.